नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा। यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो। एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो। थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट। आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत। अकरावा घटक आकृतीचे पृथक्करण हा अभ्यासणार आहोत। आकृतीचे पृथक्करण या घटकासाठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 10% इतका भारांश ठेवलेला आहे। 10% भारांश म्हणजेच 5 प्रश्न हे 10 गुणांसाठी असतात। तर आकृतीचे पृथक्करण या अंतर्गत कोणकोणते उपघटक असतात? तर आकृतीचे पृथक्करण या अंतर्गत पहिला उपघटक आहे अपूर्ण आकृती पूर्ण करणे, दुसरा तंतोतंत आकृती ओळखणे, घडीच्या आकृत्या आणि लपलेली आकृती शोधणे। तर आकृतीचे पृथक्करण या अंतर्गत या 4 उपघटकांचा समावेश होतो। – 11.1 हा पहिला उपघटक म्हणजेच अपूर्ण आकृती पूर्ण करणे, कंप्लीशन ऑफ स्क्वेअर फिगर या घटकाचा आज विस्ताराने आपण अभ्यास करणार आहोत। आकृतीचे पृथक्करण यामध्ये पहिला उपघटक अपूर्ण आकृती पूर्ण करणे। यासाठी अपूर्ण आकृती पूर्ण करताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत ते बघूया। या ठिकाणी आकृतीचे 4 भाग केलेले असतात। त्यापैकी 3 भागात काही रचना आपल्याला दिलेल्या असतात। याचे बारकाईने निरीक्षण करून चौथ्या रिकाम्या भागातील रचना आपल्याला दिलेल्या पर्यायातून ठरवावी लागते। So in this type, a square is divided into 4 parts. Sometimes it may be a circle, triangle, hexagon, pentagon, etc. That is, the figure is normally divided into 4 parts. 3 of the 4 parts include some structures and the 4th part is empty. By observing and studying the pattern of structures, the structure in the 4th part is to be find out from the given answer choices. तर या आकृत्या चौरस, वर्तुळ, त्रिकोण अशा प्रकारच्या असतात। त्यासाठी आधारलेले प्रश्न सोडविताना चौथी रिकामी जागा आपल्याला जी शोधायची असते त्यामध्ये दिलेल्या रचनेची आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, घटीवत किंवा प्रतिघटीवत फिरणे यापैकी निरीक्षणे अपेक्षित असतात। So there is a relation such as mirror image, water reflection, clockwise or anti-clockwise rotation among these 4 parts. तर हे प्रश्न सोडवताना आपल्याला कशा प्रकारे प्रश्न बघून उत्तर शोधणं अपेक्षित आहे, कशा प्रकारे उत्तराकडे जायचंय ते थोडक्यात बघूया। एक प्रश्न आकृती आपल्याला दिलेली असणार आहे। यामध्ये
काय असणार आहे तर एक प्रश्न आकृती 4 भागामध्ये विभागलेली असणार आहे. प्रश्न आकृतीत चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळाचा भाग दाखवलेला असतो. A square is divided into 4 parts. The square sometimes includes circle, triangle, hexagon, etc. Okay. सदर भागाशी उत्तर आकृतीतील एक भाग जोडून तो दिलेला चौरस किंवा दिलेला त्रिकोण किंवा दिलेले वर्तुळ, षटकोन हे पूर्ण होऊ शकते. मग उत्तर आकृतीतील भाग कोणत्याही अंशात फिरवून आपल्याला दाखवलेले असतात. म्हणजेच 90 अंश, 180 अंश, आडवा, उभा कसाही तो उत्तर आकृतीमधील भाग फिरवून आपल्याला दिलेला असतो. प्रश्न आकृतीच्या तुकड्याची कडा लक्षपूर्वक पहा. त्यासाठी आपल्याला काय करायचंय बघा. सर्वात पहिले जी आपल्याला आकृती दिलेली असते तिची कडा तुम्ही अगदी काळजीपूर्वक अभ्यासा. रेषांनी बनलेल्या रचनेसारखीच रचना उत्तर आकृतीत शोधा किंवा प्रश्न आकृतीतील तुकड्याच्या रेषा पेन्सिलने वाढवून चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण करून घ्या. बघा, रेषांनी बनलेली रचना असेल तर ती उत्तर आकृतीमध्ये शोधा. तशाच प्रकारच्या रेषा किती आहेत, 1 2 3 मोजा, त्याप्रमाणे बघा. किंवा काही वेळेला आपल्याला त्या रेषा पेन्सिलने वाढवून दिलेला चौरस, त्रिकोण पूर्ण करून घ्यावा लागेल. हा तयार झालेला चौरसाचा, त्रिकोणाचा किंवा वर्तुळाचा तुकडा कोणत्या उत्तर आकृतीशी जुळतो ते तुम्ही लक्षपूर्वक पहा आणि त्यानुसार उत्तर निवडा. तर पहिला प्रकार आपण त्यात बघणार आहोत, रोटेशनल सिमेट्री थ्रू अन अँगल ऑफ 90 डिग्री. दिलेली आकृती जी आहे ती काय आहे, 90 अंशातून काय होत असेल ती फिरते आहे. या ठिकाणी आपल्याला एक क्वेश्चन फिगर दिसते. सूचना कशी दिलेली असते बघा. खालील प्रश्न आकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द क्वेश्चन फिगर. हियर आर द 4 ऑप्शन्स गिवन. ओके. आता या ठिकाणी काय दिलंय बघा. एक चौरस आहे. चौरसात या 4 पाकळ्या आपल्याला दिसतात. आता उत्तर आकृती बघितली तर उत्तर आकृतीमध्ये पण आपल्याला पाकळ्याच दिसतात. पाकळ्याचे 2 भाग केलेले आहेत. एक भाग शेडेड आणि दुसरा अनशेडेड. छायांकित रंगवलेला आहे आणि एक रंगवलेला नाहीये. आता लक्षात घ्यायचंय आपल्याला काय केलंय बघा. पहिले हा भाग, नंतर हा भाग, नंतर हा भाग. म्हणजेच आता परत काय होणार आहे, या ठिकाणचा भाग रंगवलेला नसणार आहे. बरोबर. या ठिकाणी लक्षात घ्या, ही पहिली आकृती. दुसरी आकृती बघा काय झालेली आहे, 90 अंशातून फिरलेली आहे. त्यामुळे हा जो काळा भाग आहे हा या बाजूला वरती गेला बघा. 90 अंशातून ही आकृती फिरली. थर्ड, पुन्हा 90 अंशातून फिरल्यामुळे बघा हा खाली आला. म्हणजेच आता पुन्हा 90 अंशातून फिरणार आहे. म्हणजेच कशी होणार आहे, येस, हा जो भाग आहे हा या बाजूला येणार आहे. मग कुठला येतोय बघा, दिलेल्या पर्यायाशी जुळणारा कुठला पर्याय येणार आहे आपल्याला. ऑप्शन नंबर 1 2 3 4 यातील कोणता येणार आहे, येस, ऑप्शन नंबर 2. बरोबर. हा येणार आहे आपला अचूक पर्याय, ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आकृतीचं निरीक्षण करा आणि उत्तर आकृत्यांचं निरीक्षण करा. या ठिकाणी आपल्याला काय दिसतोय बघा. प्रश्न आकृतीमध्ये एक बाण दिसतो आहे. आता पहिली आकृती, या ठिकाणी ही आकृती आणि या आकृतीचं निरीक्षण करा. बघा काय झालेलं आहे, ही इकडे आहे, हा बाण या बाजूला गेलेला आहे. म्हणजेच या आकृतीमध्ये काय झालेलं आहे बघा, हा जो बाण आहे हा या बाजूला गेलाय. या ठिकाणी हा बाण कुठे येणार आहे, या ठिकाणी येणार आहे. राईट. म्हणजेच पहिला ऑप्शन कॅन्सल.
सेकंड, थर्ड, फोर्थ यातील आपल्याला बाण कुठे पाहिजे? खाली पाहिजे. दुसऱ्या पर्यायामध्ये बाण कुठे आहे? या ठिकाणी आहे. म्हणजेच करेक्ट ऑप्शन नंबर 3, कारण या ठिकाणी बाण आलेला आहे. बरोबर. आता आपण ही पण चेक करूया. या ठिकाणी असा झालाय, पुढे काय होणार आहे? तो असा झाला 90° म्हणजेच कुठे आला? या ठिकाणी आला. पुन्हा 90° म्हणजेच या बाजूला गेलाय, राईट. आणि पुन्हा 90° म्हणजे इथे. बरोबर आहे. म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3. ओके. नेक्स्ट, डायगोनली अपोजिट पार्ट्स आर सिमिलर. तर काही वेळेला काय आहेत बघा, डायगोनली अपोजिट पार्ट्स सारखे असू शकतात. प्रश्न आकृतीचं निरीक्षण करा. उत्तर आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता ही सेकंड आणि फोर्थ बघा सेम आहे, म्हणजेच फर्स्ट आणि थर्ड सेम येणार आहे. बरोबर. मग या ठिकाणी हा जो वरचा भाग आहे, या ठिकाणी 3, 4 बरोबर डायगोनली अपोजिट या ठिकाणी 3 आणि 4 आहे. ओके. म्हणजेच या ठिकाणी येताना काय होतंय बघा, हे 3 पार्ट्स आणि हा 1. तसंच आपल्याला या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच कोणते येणार आहे बघा, येस दिसतंय बघा, 3 हा 1 तसा 1 आणि 3. तर ही आकृती आपण अशा प्रकारे काढून घ्या. डायगोनली हे 3, 1, 1, 3 कुठे दिसते बघा, पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला 1 दिसतोय या ठिकाणी, म्हणजे पहिला कॅन्सल, दुसरा कॅन्सल, थर्ड बघा, येस 3 आणि 1 आणि या ठिकाणी 1 आणि 3. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर, राईट. कारण या ठिकाणी बघा काय होत आहे, हे 1 पहिला कॅन्सलच झाला आपला, दुसरा पण कॅन्सल, कारण या ठिकाणी काय आहेत, हे 3 आणि 1, 1 आणि 3 दिसतात आपल्याला. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. तिसरा प्रकार, ऍडजसेंट पार्ट्स आर लॅटरली और व्हर्टिकली इन्व्हर्टेड इमेज. उलटी प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा. प्रश्न आकृतीचं निरीक्षण करा आणि दिलेल्या पर्यायांचंही निरीक्षण करा. आता पहिली आकृती तुम्ही बघितली, या आकृतीचं निरीक्षण केलं तर ही आपल्याला पाण्यातील प्रतिमा दिसते. बरोबर. मग या ठिकाणी तसंच आहे, आपल्याला शोधायची आहे. काय होणार आहे, हे उलट होत आहे, म्हणजेच या ठिकाणी ही अशी इमेज येणार आहे आपल्याला, राईट. दुसरा पर्याय, पहिला पर्याय बघा, थर्ड ऑप्शन कॅन्सल, फोर्थ ऑल्सो कॅन्सल, कारण या रेषा बघा मोठ्या झालेल्या आहेत. फर्स्ट आणि सेकंड मध्ये कोणतं येणार बघा, ही पहिली चित्र हे आहे आणि ही इन्व्हर्टेड इमेज. ओके. म्हणजेच कुठलं येणार आहे, येस ऑप्शन नंबर 1, राईट. कारण हे आपल्याला खाली पाहिजे या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. बेस्ड ऑन सर्टन डिझाईन अँड पॅटर्न. तर या ठिकाणी एक त्रिकोण आपल्याला दिसत आहे आणि बाहेर आहे वर्तुळ, येस. आणि या 2 रेषा अशा पूर्ण होणार आहेत. बरोबर. हा भाग असा जोडला जाईल या ठिकाणी आणि हा भाग असा, म्हणजेच हा वरचा भाग बघा अशा प्रकारे असणार आहे. या बाजूला आहे, लेफ्ट साइडला, ही इज लेफ्ट साइड. बरोबर. म्हणजेच पहिला पर्याय गेला, लेफ्ट साइड पाहिजे आपल्याला कर्व. हे थर्ड पण राइट साइड आहे, फोर्थ पण राइट साइड आहे. येस करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2. बघा लेफ्ट साइडच आहे हा कर्व आणि या 2 रेषा.
खालील प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा. निरीक्षण करा. आणि आता या ठिकाणी रेषा आहेत, बरोबर. बघा, हा पहिला चौकोन, 2, 3 आणि हा हे पूर्ण बाहेरचा, म्हणजे 3 चौकोन आहेत. आपण मोजणार आहोत. बघा, मोजून घ्या. पहिले 1 हा चौकोन, हा दुसरा चौकोन, तिसरा चौकोन, 1, 2 हा बाहेरचा, बरोबर. आता या ठिकाणी बघा, हे काय आहे, असा एक त्रिकोण आपल्याला दिलेला आहे, म्हणजे पहिला पर्याय कॅन्सल. दुसरा पर्याय बघा, ही पूर्ण होणार आहे, येस. हा पहिला चौकोन, दुसरा चौकोन, तिसरा चौकोन आहे, 3 चौकोन आणि या ठिकाणी हा त्रिकोण दिसतोय. येस, करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. बघूया आपण ही पहिली आकृती. 90 अंशातून फिरल्यानंतर बघा ही अशी झाली. तिसरी 90 अंशातून फिरल्यानंतर बघा या ठिकाणी ही आकृती जी आहे याच्याशी ही जुळते. आणि चौथी 90 अंशातून फिरली तर बघा ही आकृती आणि ही आकृती जुळते. म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2. दुसरी जी आकृती आहे ही तंतोतंत आपल्याला जे उत्तर हवं आहे त्याच्याशी जुळत आहे. म्हणजेच कंप्लीट फिगर होण्यासाठी आपल्याला दुसरा पर्याय अचूक आहे. ओके, तुम्ही एक एक पर्याय बाद करूनही करू शकता. पहिला ऑप्शन बाद, तिसरा ऑप्शन बाद दिसतोय आपल्याला, कारण या ठिकाणी हा चौकोन पूर्ण नाहीये आणि चौथ्या आकृतीत हा चौकोन नाहीये तर आयत दिसतोय. तर यावरूनही तुम्ही जाऊ शकता. पुढचा बघूया आपण. पुन्हा आपल्याला प्रश्न आकृतीचं निरीक्षण करा आणि उत्तर आकृती बघा. लक्षात घ्या, प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला ही एक रेषा दिसत आहे, राईट, बरोबर. ही रेषा दिसते आहे आणि आतमध्ये हे 2 चौकोन आहेत. प्रत्येक आकृतीत 2 चौकोन आहेत, येस. पण दुसऱ्या आकृतीत ही जी रेषा आहे ही नाही आहे, म्हणजे दुसरा ऑप्शन बाद. फोर्थ ऑप्शन मध्ये ही रेषा कशी आहे बघा, तिचा पूर्ण दिशाच बदललेली आहे. या ठिकाणी सेंटर पासून ती जात नाही, त्यामुळे चौथा ऑप्शन बाद. आता फर्स्ट आणि थर्ड मध्ये आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट आकृतीमध्ये आपल्याला दिसते हा चौकोन नाहीये, थोडासा आयताकृती आकार दिसतोय. 1, 2 आहे, इथे पण 1, 2 आहेत, परंतु अचूक येणार आहे ऑप्शन नंबर 3. बघूया आपण. हा पहिला, दुसरा बघा 90 अंशातून फिरल्यानंतर आणि तिसरा 90 अंशातून फिरल्यानंतर बघा कसा येणार आहे, येस. आणि हा चौथा, म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3. That is, this option is right answer. Okay. Next. निरीक्षण करा. काय दिसतंय बघा, बरोबर डायगोनली अपोजिट आकृत्या सेम आहेत आपल्याला. मग अशीच आकृती आपल्याला पाहिजे. काय पाहिजे, हा जो आहे हा खाली येणार आहे आणि हे वर्तुळ जे हा जो अर्धा भाग आहे अर्धवक्र तो सुद्धा खालच्या बाजूला येणार आहे, बरोबर. दुसरा ऑप्शन बाद, कारण मध्ये ही रेषा आलेली आहे. 3 आणि 4 मध्ये बघा चौथा ऑप्शन पण बाद होणार, कारण या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा हा अशा 90 अंश झालाय. तिसरा पण ऑप्शन बाद येणार आहे. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1. बघा अशा प्रकारे हा फिरला जातोय 180 अंशातून, त्यामुळेच डायगोनली तो बरोबर दिसतोय. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1. तर प्रश्न आकृतीचं निरीक्षण करा. काय दिसतात आपल्याला, वरच्या भागात 4 त्रिकोण, खालच्या भागात 2 त्रिकोण. ओके, दिलेल्या पर्यायांचं निरीक्षण करा. आता या ठिकाणी बघा हे 4 त्रिकोण, इथे पण 4 त्रिकोण आहेत, मात्र हे 2 त्रिकोण या ठिकाणी हा जो भाग असा आहे हा असा झालाय, म्हणजे ही झाली मिरर इमेज, बरोबर. आरशातील प्रतिमा आपल्याला दिसते आहे. मग या ठिकाणी या ज्या रेषा अशा आहेत या कशा होतील,
येस, अशा होतील आणि ही पण होईल अशी. तुम्ही रेषा अशा काढून घ्या, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ही रेषा अशी होईल. मग पहिला ऑप्शन कॅन्सल, कारण या ठिकाणी बघा काय आहेत वरती, तसंच खालच्या आकृतीचं होणार आहेत वरती 2 त्रिकोण. येस, वरती 2 त्रिकोण, पण खाली आपल्याला या ठिकाणी काय दिसत आहेत, हे 2च आहेत, 4 त्रिकोण नाहीये. या ठिकाणी पण खालच्या 4 त्रिकोण नाही, त्यामुळे हाही कॅन्सल. तर थर्ड आणि फोर्थ मध्ये बघा ही जी आकृती आहे हे असेच आहेत, त्यामुळे तिसरा पर्यायही जाणार, चौथा पर्याय येईल. बघूया आपण पहिली आणि काय झालेली आहे, आरशातील प्रतिमा. बघा हे या बाजूला होते, या रेषा तिरकस अशा आल्या. तसंच आता ही आकृती खालची आहे, तिची आपण आता आरशातील प्रतिमा घेणार आहोत. कशी आली? येस, ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघा, पुन्हा तशाच प्रकारचा त्रिकोण आहे. निरीक्षण करा, आपल्याला पर्याय दिलेले आहेत. आता निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येते बघा हे काय आहे, याच प्रकारे झाले, म्हणजे ही आहे आरशातील प्रतिमा. मग या 2 रेषा या बाजूला वाढवून घ्या आणि ही जी रेषा आहे ही कशी होणार आहे, या बाजूला जाणार आहे. बरोबर, हा ए आहे, राईट. मग आता दुसरा पर्याय कॅन्सल, तिसरा पर्याय कॅन्सल, फोर्थ इज ऑल्सो कॅन्सल, कारण हा काय आहे, इन्व्हर्टेड झालेला आहे. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1. ए ची आरशातील प्रतिमा तशीच राहते, त्यामुळे हा तसाच येणार आहे आणि या 2 रेषा मात्र या ठिकाणी जॉईंट असणार आहे. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, तशाच प्रकारे तुम्ही आकृती काढण्याचा प्रयत्न करा. काय केलेलं आहे बघा, 4 रेषा, म्हणजे या ठिकाणी पण एक रेषा येईल. येस, त्यानंतर ही रेषा हे पूर्ण होईल आणि या ठिकाणी डिझाईन पॅटर्न पूर्ण होणार आहे. म्हणजेच ही एक तिरकी रेषा येईल आपल्याकडे अशा प्रकारे आणि ही एक तिरकी रेषा अशा प्रकारे येईल. कोणतं येतंय बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला सिमेट्री दिसत नाहीये, दुसऱ्यामध्ये पण सिमेट्री दिसत नाही, तिसऱ्यामध्ये पण नाहीये. बरोबर, पण तिसऱ्यामध्ये आपल्याला सिमेट्रिकल दिसत आहे, म्हणजेच करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3. बघा सिमेट्री दिसते आहे आपल्याला. ओके, काही प्रश्न सोपे असतात, फक्त आपल्याला अचूक निरीक्षण करणं आवश्यक असतं. पुढचा प्रश्न बघूया. निरीक्षण करा आणि उत्तर आकृत्यांचं निरीक्षण करा. आन्सर फिगर. येस, 4 आपल्याला वर्तुळ दिसत आहेत, अर्धवर्तुळ आहे, एक रंगवलेला भाग आणि रिकामा भाग. आता हे जे मधले भाग आहेत ते तसेच आहेत. आता यांचं निरीक्षण करा. हा जो आहे हा या ठिकाणी बघा या बाजूला आलेला आहे, या ठिकाणी खाली गेलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी तो कुठे जाणार आहे, येस या लेफ्ट साइडला जाणार आहे. बरोबर, म्हणजेच काय आहे बघा, हा जर आपण पहिला घेतला फर्स्ट, सेकंड काय झाला 90 अंशात वळला, थर्ड म्हणजेच कुठे जाणार, या ठिकाणी जाणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. आणि फोर्थ पुन्हा या बाजूला गेला बघा, बरोबर वरती गेला, म्हणजेच करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1. 90 अंशातून हा गोळा जो आहे हा फिरतो आहे. आता पुढची आकृती बघा, नीट निरीक्षण करा. किती रेषा आहेत, 1, या ठिकाणी ही 1, 2 आणि या. आता हा एक त्रिकोण तयार होतो आहे. बरोबर, हा एक त्रिकोण, ही रेषा तशीच ही रेषा गेली आहे आणि ही रेषा आणि ही रेषा. तसंच आता खाली बघा, म्हणजेच 1, 2, 3, 4 एकूण 4 रेषा आहेत. इथे पण 1, 2, 3, 4. या ठिकाणी 1, 2, 3 तीनच रेषा आहेत, म्हणजेच आकृती आपल्याला 3 रेषा हव्या आहेत.
पहिल्या आकृतीत 4 रेषा कॅन्सल, फोर्थ आकृतीमध्ये 4 रेषा कॅन्सल. ऑप्शन नंबर 2 किंवा 3 मधला मिळणार आहे. पण आकृतीचं तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल ही बघा या ठिकाणी इंटरसेक्ट होते, छेदते आहे, त्यामुळे थर्ड ऑल्सो गेट्स कॅन्सल. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2. थोडस निरीक्षण केलं बघा, रेषा मोजून घ्या, कशा प्रकारे आहे त्या रेषांचं निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे पर्याय निवडा. नेक्स्ट, आता हा वर्तुळ जो आहे, गोळा जो आहे तो कशा प्रकारे बघा, वरती आहे, खालती आहे, या ठिकाणी पण वरती आहे. म्हणजेच याचं वर्तुळ हा जो गोळा आहे हा कशा प्रकारे फिरतोय तो लक्षात घ्या. ओके, बघा या ठिकाणी हा इथे आहे, इथे पण वरती आहे, इथे पण वरती आहे, बरोबर. म्हणजेच हा गोळा बघा पहिल्या ठिकाणी या ठिकाणी आहे. ही पहिली आकृती समजा आपण याच्या बरोबर कंपेअर केली. दुसरी आकृती बघा काय झाला, हा 90 अंशातून फिरला, बरोबर. ही रेषा आणि ही पूर्ण हा चौकोनच जो आहे, हा चौरस जो आहे हा पूर्ण 90 अंशातून फिरला. पुन्हा आता बघा 90 अंशातून फिरला, या ठिकाणी आली. म्हणजेच आता पुन्हा 90 अंशातून फिरल्यानंतर काय होणार आहे बघा, येस, हा जो रेषा, ही रेषा अशी येणार आहे आणि हा गोळा इथे येणार आहे. म्हणजे करेक्ट आन्सर कुठलं येत आहे बघा, ऑप्शन नंबर 2. राईट, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. बघा हा पूर्ण आपण फक्त जर रेषा आणि गोळा घेऊन चालणार नाही, या ठिकाणी हा चौकोनच पूर्णपणे 90 अंशातून फिरत आहे. पुढची आकृती निरीक्षण करा. बघा या रेषा, हा गोळा आणि या रेषांचं निरीक्षण करा. आता खालची आकृती तशीच आकृती येणार आहे. म्हणजेच या रेषा ज्या आहेत अशा तिरकस, तशाच या तिरकस आहेत, बरोबर. तसंच या ठिकाणी काय होणार आहे, ही रेषा बघा, हा गोलाकार, ऑप्शन नंबर 3 कॅन्सल होणार आहे, कारण या ठिकाणी ही आपल्याला रेषा दिसते आहे. फोर्थ ऑल्सो कॅन्सल. Just by observation you can decide that third and fourth is cancelled. Option number 1, yes, it is also cancelled. Remaining answer option number 2. See whether it is right. Yes, this line, this is the curve and these two lines. Option number 2 is the correct answer. Right? बघा थोड्याशा निरीक्षणाने आपल्याला लक्षात येत आहे की कोणती अचूक आकृती असणार आहे. खूप सोपे प्रश्न असतात आणि या प्रश्नासाठी 2 गुण जे असतात ते मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे सोपे सोपे प्रश्न असतात, फक्त आपल्याला या ठिकाणी निरीक्षण करायचे. जितके जास्त प्रश्न तुम्ही सोडवाल तितका तुम्हाला याचा सराव होण्यास मदत होणार आहे. 2020 च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्न आहे, निरीक्षण करा. Yes, second option cancelled. Fourth also cancelled. Right? First or third. Observe it carefully. काय दिसते तुम्हाला? बघा. Yes, ऑप्शन नंबर, या ठिकाणी आपल्याला हा चौकोन पण पूर्ण झालेला पाहिजे. पहिल्या आकृतीत हा चौकोन दिसत नाही. म्हणजेच करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3. बघा, येस, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. आपल्याला हा चौरस या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहे. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. 2021 च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हा प्रश्न आहे. प्रश्नाकृती बघा, 1 2 3 4 5 6 म्हणजे 7 8 अष्टकोन दिलेला आहे. हा भाग एक आहे छोटा आणि हा भाग मोठा आहे, बरोबर. त्यानुसार दुसरा पर्याय कॅन्सल. फर्स्ट, थर्ड किंवा फोर्थ यापैकी एक येणार आहे. हा बघा ही रेषा आहे का,
येस, तिघांमध्येही आहे आणि हा वक्राकार भाग आहे. आता निरीक्षण करा, हा भाग येईल, त्यानंतर एक सरळ भाग येईल आणि काय होणार आहे, या ठिकाणी अशा प्रकारे एक अर्धवर्तुळाकार भाग येणार आहे. बरोबर. परत सरळ भाग एक येतो आहे आणि मग हा असा भाग येतो आहे. म्हणजेच काय दिसतंय, थर्ड ऑप्शन पण कॅन्सल होणार आहे, कारण हा जो सरळ भाग आहे हा मोठा आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो ही एक रेषा आणि हा सरळ भाग येतोय तो मोठा आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर 1, कारण हा भाग खाली येऊन काय होतो आहे, परत जात आहे. चौथ्या पर्यायामध्ये पण सेम दिसतंय, परंतु हा जो आहे, ही रेषा ही आपल्याला एक्झॅक्टली मधून जाताना दिसत नाहीये. बघा, ही मध्ये असती तर अशी आली असती, म्हणून चौथा पर्याय पण कॅन्सल. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1. तर अशा प्रकारे तुम्ही जर प्रश्नांचं निरीक्षण केलं आणि सराव या प्रश्नांचा केला तर अचूकतेने हे प्रश्न तुम्ही सोडवू शकाल आणि या प्रश्नाचे असणारे 2 गुण अगदी आरामात तुम्ही मिळवू शकणार आहात. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.